नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी झणझणीत चमचमीत सुक्या झिंग्याची चटणी। तुम्ही ही चटणी कुठल्याही भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतात। कुठली डाळ म्हणा किंवा भाजी म्हणा त्यासोबत आवर्जून ही चटणी बनवून खाऊ शकतात। एकदा बनवली की ही चटणी 3 ते 4 दिवस खराब पण होत नाही आणि कुठे प्रवासात पण सोबत घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। झिंग्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सुके झिंगे घेतलेले आहे। हे बघा अशा प्रकारे सुके झिंगे असतात। इथे मी 100 ते 150 ग्रॅम झिंगे घेतलेले आहे। तुम्ही झिंग्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात। त्यानंतर 20 ते 25 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। सुक्या झिंग्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण हिरवी मिरची भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला मिरची छान भाजून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे मिरच्या भाजायला टाकलेल्या आहे। जोपर्यंत मिरच्यावर डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला मिरची छान भाजून घ्यायची आहे। तशाने मिरच्यामध्ये जो कच्चापणा असतो किंवा वास असतो तो निघून जातो आणि आपली झिंग्याची चटणी अजून जास्त टेस्टी लागते खाताना। आता तुम्ही बघू शकता मिरच्यावर गोल्डन कलरचे डाग यायला सुरुवात झाली। इथे आपल्याला मिरची जळून द्यायची नाही। आता यामध्ये आपण लसूण ऍड करून घेऊया, म्हणजे लसूण पण भाजले जाईल। इथे आपल्याला लसूण आणि मिरची भाजताना लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची, म्हणजे मिरची आणि लसूण छान भाजला जातो। आपण जर हाय फ्लेमवर मिरची भाजण्याचा प्रयत्न केला तर ती व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि जळते पण। हे बघा लसणाचा पण कलर चेंज व्हायला सुरुवात झाली। आता आपण भाजलेल्या लसूण आणि हिरव्या मिरच्या बाहेर काढून घेऊया तव्यामधून। आता आपण सुक्या झिंग्याची चटणी बनवण्यासाठी लागणारा हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी खलबत्ता घेतला। आता यामध्ये भाजून घेतलेले हिरव्या मिरच्या आणि लसूण ऍड करून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर ऍड करून घेऊया। आता खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ऍड करून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। इथे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये टाकून घेतलं। आता आपण याला ठेचून घेऊया। इथे आपल्याला पाणी वगैरे ऍड करायची गरज नाही। हा ठेचा बनवताना खूप जास्त बारीक करायचा नाही, थोडासा आबडधोबड ठेवायचा। आता तुम्ही बघू शकता झिंग्याची चटणी बनवण्यासाठी लागणारा ठेचा आपला तयार झालेला आहे। इथे मी ठेचा खूप जास्त बारीक वाटून घेतलेला नाही। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता गॅसवर पुन्हा मी तवा ठेवला। आता या तव्यामध्ये आपण ऑइल वगैरे काहीच टाकलेलं नाही। इथे आपल्याला झिंगे आंबळ भाजून घ्यायचे आहे। इथे आपल्याला झिंगे कमी गॅसवर भाजायचे आहे। झिंगे जळणार नाही याची काळजी घ्यायची। जर झिंगे जळाले तर चटणी व्यवस्थित लागत नाही खाताना। हे बघा अशा प्रकारे मी आंबळ झिंगे भाजून घेतले। इथे कलर चेंज होऊ दिलेला नाही। आता आपण हे झिंगे बाहेर काढून घेऊया तव्यामधून। आता इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलं। इथे आपल्याला झिंगे धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने, म्हणजे त्यावर असलेली धूळ माती निघून जाईल। इथे आपण जे आंबळ झिंगे भाजून घेतले ते आपण पाण्यामध्ये ऍड करून घेऊया। आता हाताच्या सहाय्याने हलक्या हाताने चोळून घ्यायचे झिंगे। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 पाण्याने झिंगे स्वच्छ धुवून घेतले। आता आपण हे झिंगे हाताच्या सहाय्याने पिळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल। हे बघा अशा प्रकारे मी झिंगे पिळून घेतले। आता पुन्हा तव्यामध्ये मी 2 चम्मच ऑइल टाकलेला आहे। इथे ऑइल गरम झालं। आता यामध्ये धुवून घेतलेले झिंगे ऍड करून घेऊया। इथे आपल्याला झिंगे छान तळून घ्यायचे आहे। आता आपण झिंगे मंद आचेवर भाजून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत। हे बघा इथे गोल्डन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत मी झिंगे तळून घेतले। आता आपण हे झिंगे तव्यामधून बाहेर काढून घेऊया। आता याच गरम तव्यामध्ये पुन्हा आपण ऑइल ऍड करून घेऊया।
इथे मी 3 टेबलस्पून ऑइल ऍड करणार आहे. आता इथे ऑइल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा ऍड करून घेऊया. इथे आपल्याला 1 मिनिटासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. म्हणजे ठेचाचा जो कच्चापणा असतो तो निघून जाईल. इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा छान परतून घेतलेला आहे. यामधून छान खमंग वास यायला सुरुवात झाली. आता यामध्ये तळून घेतलेले झिंगे ऍड करून घेऊया. आता ठेच्यामध्ये झिंगे ऍड करून घेतले. आता आपल्याला हे झिंगे छान परतून घ्यायचे आहे ठेच्यामध्ये. इथे 1 ते 2 मिनिटांसाठी झिंगे छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही असे झिंगे चटणी कुठल्याही डाळीसोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतात. आणि ही चटणी एकदा बनवली तर 4 ते 5 दिवस खराब पण होत नाही. कुठे प्रवासामध्ये पण सोबत नेऊ शकतात. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झणझणीत सुक्या झिंग्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे झिंग्याची चटणी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही ही झिंग्याची चटणी बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा पोळी सोबत खाऊ शकतात. मस्तपैकी गावाकडील पद्धतीची सुक्या झिंग्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.